केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज मुंबई दौरा. सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार. शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाखाली कोणतं रहस्य पुरलंय? शहांनी समजून घ्यावं. भाजपनं झटपट भूखंड पदरामध्ये पाडून घेतला. संजय राऊतांचं अमित शहांना पत्र. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार. राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार. नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी. निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. मतदार याद्यांची देशभरात विशेष सखोल फेर तपासणीबाबत आयोग पहिला टप्पा जाहीर करण्याची शक्यता. 2 वर्षांनंतर मंत्री बनवतो. अजितदादांनी शब्द दिलाय. 1 वर्षामध्ये पुन्हा मंत्री बनणार. त्यात काही किंतु परंतु नाही. राज्य मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाचे धर्माराव बाबा आत्रामांचे संकेत. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा उद्या भव्य मोर्चा. आंदोलनासाठी बच्चू कडू आज हजारो कार्यकर्त्यांचं ट्रॅक्टर घेऊन नागपूरकडे निघणार. मोर्चाआधी बावनकुळेंकडून बैठकीचं निमंत्रण. नागपुरात अरहम अॅनिमल अॅम्ब्युलन्सचा शुभारंभ. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अरहम अॅनिमल अॅम्ब्युलन्स सेवेला हिरवा झेंडा दाखवला. उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर. नुकसानग्रस्तांना मदत मिळाली की नाही याचा आढावा घेणार. प्रत्येक दिवशी 5 ते 6 गावात जाऊन ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार.